माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी एक उषा साठे नावाच्या महिलेच्या मृत्यूची घटना महाराष्ट्रभर पसरली। मातंग समाजातील ही उषा साठे नावाची स्त्री आपला पती विजय साठे याच्यासोबत चौंडेश्वरवाडी या ठिकाणी माने पाटील यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करत होती। उषा साठेचं ते माहेर आहे, चौंडेश्वरवाडी हे उषा साठेचं माहेर आहे। आणि हा जो सचिन माने देशमुख आहे हा त्या गावचा मोठा जमीनदार आहे, बागायतदार आहे, धनदांडग्या जातीचा आहे आणि क्रिमिनल माइंडेड आहे। उषा साठेचं लग्न झाल्यानंतर विजय साठे आणि उषा साठे 8-10 वर्षापासून त्याच्या शेतात काम करतायत। परंतु परवा 7 तारखेला अचानकपणे दिवसा ढवळ्या 12, 12:30 किंवा फार तर 1 वाजेपासून दरम्यान उषा साठेचा गोळी लागून किंवा गोळी झाडल्यामुळे मृत्यू झाला अशी बातमी महाराष्ट्रात आमच्यापर्यंत समजली। माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की विजय साठे हा त्या शेतामध्ये शेत पिकांना फवारणी करत होता आणि त्याच वेळेला त्याची पत्नी त्याच्या दिशेने येत होती आणि त्याच ठिकाणी तो सचिन देशमुख बंदूक घेऊन रिव्हॉल्वर घेऊन तिथं उपस्थित होता। आणि अचानकपणे उषा साठेच्या किंचाळण्याचा आवाज विजय साठेला आला आणि एका क्षणामध्ये ती दिसेनाशी झाली। आवाजाच्या दिशेनं तो आणि त्याचे सहकारी डोलारे वगैरे जे आहेत त्याच्या शेजारी राहणारे हे सगळे पळत पळत गेले तर उषा साठेच्या डोक्यात बंदुकीची गोळी लागलेली होती, तिची हत्या झालेली होती, ती जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि सचिन देशमुखच्या हातात रिव्हॉल्वर होती। विजय साठे म्हणाला की हे काय केलं मालक, आणि असं म्हणल्यानंतर तो सचिन तर तो तिथून पळून गेला। परंतु त्या बंदुकीच्या रिव्हॉल्वरच्या फटक्यानं आवाजानं त्याच्या कुटुंबातले लोकसुद्धा तिथं आले। त्यामध्ये सचिन देशमुखची बायको होती, सचिन देशमुखचा भाऊ होता किंवा सचिन देशमुखच्या कुटुंबातील लोक होते। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उषा साठेला घेऊन थार गाडीतून सचिन देशमुखाचा पुतण्या आणि तो विजय साठे दवाखान्यात आले, परंतु डॉक्टरनी मृत म्हणून घोषित केलं। यात कुठलीही शंका नाही की उषा साठेची हत्या सचिन देशमुख या गावातल्या बागायतदार जमीनदारनं केलेली आहे, यात आता काय अडचणच राहिलेली नाही आहे। संतोष वाळके नावाचे DYSP तपास अधिकारी म्हणून काम करतायत। आज मी दलित महासंघाच्या वतीनं विजय साठेच्या कुटुंबियांना त्यांच्या माळखांबी गावामध्ये जाऊन भेटलो, सविस्तर चर्चा केली। उषा साठेचा जो भाऊ आहे त्या गावामध्ये फक्त मातंग समाजाचं एक घर आहे। चौंडेश्वरवाडी गावामध्ये महार किंवा बौद्ध समाजाचं सुद्धा घर नाही, एक होलाराचं घर आहे आणि एक मातंग समाजाचं घर आहे। 99% समाज हा मराठा समाज आहे, थोडेफार मुस्लिम समाजाचे लोक आहेत आणि ही दलितातली 2च कुटुंब आहेत, समाज नव्हे 2च कुटुंब आहेत। आणि इतकी मोठी दहशत आहे की या पाटील देशमुखांच्या संदर्भात कुणी उच्चारसुद्धा करू शकत नाही। आणि त्यात ही सचिन देशमुख जो आहे तो क्रिमिनल आहे हे नुसत्या गावालाच नाही तर सगळ्या तालुक्याला माहीत आहे। त्यामुळे उषा साठेची हत्या सचिन देशमुखनंच केलेली आहे। स्वतःच्या हातात रिव्हॉल्वर घेऊन त्यानं तिच्या डोक्यात मारलेली आहे गोळी। त्यानं रोखलं, ज्यावेळेला रिव्हॉल्वर रोखलं त्यावेळेला तिनं हात आडवा केलेला आहे, तिच्या हातातून गोळी घुसून डोक्यात गेलेली आहे। म्हणजे आरोपी कोण आहे आता सांगण्याची गरज नाही आहे, पण तपास अधिकारी म्हणून काम करणारे सन्माननीय DYSP संतोष वाळके जे आहेत ते ज्या पद्धतीनं आमच्याबरोबर चर्चा करत होते त्या चर्चेतून आरोपी वाळकेंचा पाहुणा तर नाही ना असा प्रश्न आमच्या पुढे पडायला लागलेला आहे।
कारण ते सांगत होते, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की म्हणजे आरोपी सांगेल त्यावर हे विश्वास ठेवत आहेत. आरोपीवर किती विश्वास ठेवायचा हे खरं तपास अधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे. आरोपी सुरुवातीला म्हटला की पिसाळलेलं एक कुत्रं होतं, कुत्र्याला गोळी घालताना गोळी लागली. लगेच वाळकेने हे कारण सगळ्यांना सांगितलं की कुत्र्याला गोळी घालताना लागली. नंतर त्यांनी सांगितलं, त्या आरोपीनं सांगितलं ह्यांना, मी रिव्हॉल्वर साफ करत होतो आणि चुकून गोळी लागली. म्हणजे ह्या सगळ्या आरोपी सांगेल ते जर तपास अधिकारी जर मान्य करत असेल तर निकाल काय लागणार आहे आणि चार्जशीट काय जाणार आहे हे काय सांगायला ज्योतिषीची गरज नाही आहे. माझी कळकळीची विनंती आहे की तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक संतोष वाकळे यांनी निपक्षपाती चौकशी करायला पाहिजे. रिव्हॉल्वर जर का सचिन देशमुखाच्या वडिलांच्या नावावर असेल तर त्या वडिलाला आतापर्यंत घरी ठेवण्याचं कारण काय आहे? घ्या ना ताब्यात त्याला. कुणाचंही रिव्हॉल्वर कोणीही घेऊन जातोय, कुणावरही रोखतोय, त्याच्यातून हत्या होते आणि वाळके साहेब सांगतायत तपास चालू आहे. असं नाही व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ही गोष्ट सिरियस आहे. एक दलित महिलेचं हत्या होते आणि पोलीस अधिकारी पाहिजे तितके सक्षम आणि तत्पर आणि तटस्थ दिसत नाहीत. म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही स्वतः लक्ष घाला. जसं नसरापूरमध्ये तुम्ही लक्ष घातलं, जसं कल्याण डोंबिवलीच्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं, तशा पद्धतीनं तुम्ही माळशिरसच्या याच्यामध्ये या केसमध्ये लक्ष घाला आणि त्या गरीब कुटुंबाला आणि समाजाला न्याय द्या. सदर घटनेच्या वतीनं आम्हाला मंगळवारपर्यंत तपास अधिकाऱ्यांनी मुदत दिलेली आहे की जो रिव्हॉल्वर ज्या सचिन देशमुखच्या वडिलाच्या नावावर आहे आणि मंगळवारपर्यंत मला वेळ द्या, मी त्यांना अटक करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. जर मंगळवारपर्यंत संतोष वाळके यांनी ज्याच्या नावावर रिव्हॉल्वर आहे त्याला जर अटक केली नाही तर दलित महासंघ इथं तीव्र आंदोलन करेल आणि या तालुक्यातल्या शहरातल्या सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन, सर्व संघटनांना बरोबर घेऊन आम्ही आमचा आक्रोश इथं व्यक्त करू, एवढंच मी या क्षणाला आवाहन करतोय. स्वराज्य हे खबर गावाची, बातमी आपल्या कामाची. ताज्या घडामोडींसाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.